वेलकम टू मॉम्स किचन। आज आपण बनवत आहोत लाल भोपळ्याची बिना कांदा बिना लसूणची भाजी। सर्वप्रथम आपण हिरवी मिरची थोडंसं मीठ टाकून वाटून घेऊ आणि त्यात थोडी कोथिंबीर पण टाकून आपण वाटून घेऊया। हिरवी मिरची वाटून झालेली आहे, हे काढून घेऊ आपण। आता त्यात आपण ओलं नारळ वाटून घेऊया। हे मिक्सरमध्येही वाटून घेऊ शकता तुम्ही। मी खलबत्त्यात वाटत आहे। नारळ वाटून झालेला आहे। आता आपण गॅसवर कढई ठेवूया आणि थोडंसं तेल टाकू। तेल तापलं की मोहरी तडतडली की जिरे, वाटलेला ठेचा मिक्स करून घेऊ आणि थोडीशी हळद टाकूया। मिक्स करूया आणि कापून ठेवलेले लाल भोपळ्याचे काप टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊ। चवीपुरतं मीठ टाकूया आणि ही बिना पाण्यात नुसती वाफेवरच शिजते भाजी। मिक्स करून आपण झाकून ठेवूया आणि अधूनमधून चेक करत राहायचं। मऊ शिजेपर्यंत वाफून घ्यायची भाजी, मीडियम गॅसवर किंवा स्लो गॅसवर। काढून बघूया, मिक्स करून चेक करूया, भाजी शिजलेली आहे। आपण ह्यात ओला नारळ वाटून ठेवलेलं आहे ते टाकून देऊ। मिक्स करून थोडा वेळ झाकण ठेवूया, 1 मिनिट। लगेच काढून आपण त्यात कोथिंबीर टाकून गॅस बंद करूया आणि मस्त मिक्स करूया। तयार आहे लाल भोपळ्याची बिना कांदा बिना लसूणची भाजी। एकदम छान लागते। आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। एन्जॉय।